टीव्ही सत्यमेव व्रतम। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हिंगोली भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। पंतप्रधान असूनही त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही सत्कार सोहळे हार तुरे न वापरता रक्तदान सारखा एक सामाजिक उपक्रम राबवून भारतीय जनता पक्षानं एक आगळा वेगळा संदेश दिला आहे। भारतीय जनता पक्षानं मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आधी स्वच्छता अभियान राबवले, त्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन भारतीय जनता पक्ष कार्यालयात करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांनी आपलं रक्तदान देऊन सामाजिक बांधिलकी जपली। रक्तदान शिबिराचं उद्घाटन हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, सरचिटणीस उमेश नागरे, श्याम खंडेलवाल, रजनीश पुरोहित, संजय ढोके, शशिकांत वडकुते, पद्माकर नायक, बाबा घुगे, संदीप वाकडे, सुनीता मुळे, कृष्णा रोहाटिया, मंदाकिनी चव्हाण, गुंडू देवकत्ते आदी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मदिवसानिमित्त आम्ही प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही जलेश्वर मंदिरामध्ये जाऊन स्वच्छता अभियान केलेलं आहे। त्यानंतर जिल्ह्याच्या वतीनंच या ठिकाणी रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे। आताच रक्तदान शिबिराचं या ठिकाणी जे काही रक्तदाते आहेत यांनी रक्तदान करायला सुरुवात केलेली आहे। अत्यंत या देशामध्ये सन्माननीय मोदी साहेबांचा वाढदिवस जसा देशात साजरा होतो तसं हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते साजरा करत आहोत।